नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. राज्यातील बेरोजगार तरुणांची रोजगार देण्याच्या आमिषाने बोगस ॲपच्या माध्यमातून होणारी फसवणूक ही अतिशय गंभीर बाब असून या संदर्भात दाखल होणाऱ्या तक्रारींची पोलिसांकडून तातडीने दखल घेण्यात यावी. तसेच या संदर्भात येत्या 15 दिवसात अतिरिक्त मुख्य सचिव गृह यांच्याकडे बैठक घेण्यात यावी असे निर्देश महाराष्ट्र विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी दिलेत. विधान भवन मुंबई येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली विधान परिषद सदस्य ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी पावसाळी अधिवेशन 2025 मध्ये लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केलेल्या गैरव्यवहारासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. त्याप्रसंगी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे चिन्ह वापरून असे बनावट ॲप तयार केले जाते. बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून या ॲपद्वारे पैसे उकळले जात आहेत. काही दिवसांनी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित तरुण पोलिसात तक्रार दाखल करायला जातात. त्यावेळी ताटकळत ठेवले जाते. तक्रार दाखल करून देखील घेतली जात नाही. बनावट ॲप चालवणाऱ्या टोळ्या यांचे पोलिसांशी संगनमत असल्याची शक्यता आहे. असे मुद्दे विधान परिषद सदस्य ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेले आहेत. या महत्त्वाच्या बैठकीला राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित न राहिल्याबद्दल यावेळी त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. गृह विभागाचे सचिव राहुल कुलकर्णी, पोलीस उपायुक्त बजरंग बनसोडे, सायबर विभागाचे प्रवीण बनगोसावी बैठकीस उपस्थित होते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शहराचे नागरिकीकरण झपाट्याने होत असून वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नागरिकांना पुरेशा सेवा सुविधा देता याव्यात यासाठी महानगरपालिकेचे नवीन प्रशासकीय भवन उभारण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. सदरची प्रशासकीय इमारत वर्तकनगर येथील रेमंड कंपनीच्या परिसरात उभारण्यात येणार असून इमारतीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज उपायुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. सदर बैठकीमध्ये प्राथमिक कामं वेगाने करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सहाय्यक संचालक नगर रचना संग्राम कानडे, उपनगर अभियंता विकास डोले, विनोद पवार, शुभांगी केसवानी, कार्यकारी अभियंता धनंजय मोदे, आसावरी सोरटे यांच्यासह संबंधित कंत्राटदार उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेचे अस्तित्वातील प्रशासकीय भवन हे 4 मजली असून वाढत्या कामाची व्याप्ती लक्षात घेता जागा अपुरी पडणार आहे. आगामी काळातील जागेची उपलब्धता लक्षात घेऊन रेमंड कंपनीच्या जागेत 32 मजली इमारत उभारण्यात येणार असून या इमारतीच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. या संदर्भात आयुक्तांनी सर्व संबंधित विभागाचा आढावा घेतला. या जागेतील बहुतांश झाडे बाधित होत असून ती नष्ट न करता त्यांचं नवीन जागेत पुनरोपण करण्याचं काम सुरू असल्याची माहिती या बैठकीत संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे.
महापालिकेच्या सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतीत असलेल्या कार्यालयांची जागा आगामी काळात आवश्यक असलेली जागा विचारात घेऊन त्यानुसार नियोजन करण्यात यावे। तसेच या विभागांमध्ये अधिकारी कर्मचारी यांची बैठक व्यवस्था योग्य प्रकारे होण्याकरिता जागेचे नियोजन करण्यात यावे। महासभेचे सभागृह स्वतंत्ररित्या बांधण्यात येणार असून आगामी 50 वर्षातील नगरसेवकांची संख्या लक्षात घेऊन बैठक व्यवस्था करण्यात यावी अशा सूचनाही यावेळी देण्यात आलेल्या आहेत। इमारतींमधील सर्व मजल्यांवरील कार्यालयामध्ये पुरेसा सूर्यप्रकाश व हवा खेळती राहील याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे अशी चर्चा यावेळी करण्यात आली। सद्यस्थितीमध्ये शहर विकास विभागामार्फत नकाशे आराखड्यात मंजुरी प्राप्त झाली असून मृदू परीक्षणाचं काम सुरू आहे। केंद्रीय पर्यावरण व वन आणि हवामान बदल मंत्रालय यांच्याकडून आवश्यक मान्यता प्राप्त झालेल्या आहेत। अंदाजे सन 2027 मध्ये पूर्ण होणाऱ्या या इमारतीचं बांधकाम विहित मुदतीत या दृष्टीने नियोजन करून काम करावे असे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत। भ्रष्टाचाराच्या आरोपांनी वेढलेल्या ठाणे महानगरपालिकेत पुन्हा एकदा मोठा टेंडर घोटाळा समोर आल्याचं उघड झालं आहे। पात्र आणि अनुभवी कंपन्यांना डावलून पात्रता नसलेल्या मर्जीतल्या कंपनीला तब्बल 22 कोटी रुपयांचं काम देण्यात आल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते अशोक सोनावळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। या प्रकरणात राजकीय दबाव असल्याचंही त्यांनी म्हटलंय। कोलशेत, माजीवाडा आणि विटावा येथील मलप्रक्रिया केंद्राच्या परिचलन, देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी ठाणे महानगरपालिकेने सुमारे 22 कोटी रुपयांची निविदा काढली होती। या निविदेसाठी तोशिबा आणि SS इन्फ्रा या पात्र कंपन्यांनी अर्ज दाखल केला होता। मात्र अनुभव नसलेल्या AK इलेक्ट्रिकल अँड वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला नियम डावलून हे काम देण्यात आले असल्याचं सोनावळे यांनी सांगितलंय। विशेष म्हणजे वैयक्तिक निविदा मागवूनही संबंधित कंपनीने दुसऱ्या कंपनीसोबत संयुक्त उपक्रम दाखवून अर्ज दाखल केला होता, तरी देखील महापालिकेने हे काम मंजूर केलं अशी माहिती अशोक सोनावळे यांनी दिली आहे। या संदर्भात महानगरपालिकेचे उपअभियंता गुणवंत झांबरे यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली होती। मात्र आर्थिक गुन्हे शाखेने कोणताही तपास न करता हे प्रकरण लाचलुचपत विभागाकडे वर्ग केल्याचं संशयाचे धुके अधिक दाटले आहे। तर त्यामुळे आपण न्यायालयात याचिका दाखल केली आहे असं देखील सोनावळे यांनी म्हटलं आहे। माझं नाव अशोक सोनावले, लवजी शक्ती सेनेचा अध्यक्ष आहे ठाण्याचा। जो 22 करोडचा जो घोटाळा आहे त्याचे सर्व कागदोपत्री मी तक्रारी केलेल्या आहेत, आयुक्तांना केलेल्या आहेत, आर्थिक गुन्हे शाखांना केलेले आहे, पुन्हा आणखीन अँटी करप्शनलाही केलेले आहेत। पण त्यातून कुठल्याही त्यात निष्पन्न झाला नाही। त्याच्या अधिकारी आहे संबंधित, त्यांनी त्याच्या सोयीनुसार त्याचा जो आवडीचा ठेकेदार होता त्याला त्यांनी काम देऊन मोकळे झालेले आहेत। इंटरनॅशनल कंपनी पण होत्या, त्यात 6 कंपन्यांनी सहभाग घेतलेला। तोशिबा नाव तर कॉमन आहे सगळ्यांना माहिती, कारण ती इंटरनॅशनल कंपनी। तोशिबा सारख्या इंटरनॅशनल कंपनीला बाद करून काल जन्माला 2022चं रजिस्ट्रेशन आहे AK इलेक्ट्रिकल, या कंपनीला हे काम देण्यात आलेलं आहे। 100% नाही, 1,00,000% सर्व नियम धाब्यावरती बसून हा टेंडरचा घोटाळा केलेला आहे। झालेलाच आहे ना। आता तुम्ही एक तोशिबा सारखी कंपनी तुम्ही बाद ठरवता, महापालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्याचा यात सहभाग असा आहे तुम्हाला संशय आहे? गुणवंत तापीराम झांबरे गुन्हे शाखेत केलेली आहे, CPना केली होती। आर्थिक गुन्हे शाखेत तुम्ही कंटिन्यू फॉलोअप घेत असताना त्यांनी ते तक्रारी अर्ज तो अँटी करप्शनला वर्ग केल्याचं मला कळवलेलं आहे। हो, 2 दिवसाआधी मी कोर्टात याचिका दाखल केलेली आहे। आता बघूया, आता कोर्टातूनच वाट बघायला लागेल, कारण याच्या आधी असे खूप सारे घोटाळे होतात महापालिकेमध्ये। मी मागच्या 15 दिवसाआधी एक 25 लाखाचा घोटाळा उघडकीस आणला होता। तुम्ही जर माजीवाडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये गेलात ना, तर फक्त कार्यकारी अभियंत्यांना घाबरलं जातं। उप अभियंता जे आहेत, प्रवीण राऊत वगैरे असे काही जे अधिकारी आहेत, ते अधिकारी उभे आणि ठेकेदार खुर्चीत बसलेले असतात। इथपर्यंत ठेकेदारांची मजल आहे आणि अधिकारी त्यांच्या फेवरने सुरूच आहे। बहरीन येथे पार पडलेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेमध्ये 100 मीटर हर्डल स्पर्धेमध्ये रौप्य पदक कुमारी शौर्या अंबुरे हिने पटकावलं आहे। ठाण्यामध्ये तिचं उत्साहात स्वागत करण्यात आलं आहे, तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तिचा सत्कार देखील करण्यात आला आहे। यावेळी एकनाथ शिंदे यांनी शौर्या अविनाश अंबुरे हिचे विशेष कौतुक केलंय। मूळची ठाणेकर असलेल्या शौर्या अंबुरे हिने 13.73 सेकंदाची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत आपल्या अप्रतिम क्रीडा कौशल्याचे दर्शन घडवीत तिच्या या यशाने देशाची व महाराष्ट्राची मान आंतरराष्ट्रीय पातळीवरती उंचावली आहे। यावेळी पत्रकारांशी बोलताना तिने सांगितलं की देशासाठी खेळल्यावरती आणि रौप्य पदक मिळाल्यावरती मला खूप छान वाटतंय। देशासाठी काहीतरी करण्याची मला संधी मिळाली याचा मनापासून आनंद आहे असं देखील तिने म्हटलंय। यावेळी तिचे प्रशिक्षक अजित कुलकर्णी, शौर्याचे वडील पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, आई पोलीस उपायुक्त रुपाली अंबुरे हे देखील यावेळी उपस्थित होते।
25 वर्ष ठाण्यामध्ये कोचिंग करतो, ॲथलेटिक्स कोचिंग. शौर्यासारखे असे माझे जवळजवळ 6 ते 7 इंटरनॅशनल खेळाडू ऑलरेडी आहेत. बहारेनमध्ये आत्ता ही स्पर्धा झाली, एशियन गेम्स. जवळजवळ 44 देश होते आणि जवळजवळ 22 ते 23 क्रीडा प्रकार याच्यामध्ये होते. 5000 अधिक खेळाडू या अख्ख्या गेम्समध्ये सहभाग होते. खूप छान प्रकारे ऑर्गनाईज केलेली ही स्पर्धा आणि वेगळ्या लेवललाच त्यांचं ऑर्गनायझेशन आहे आणि त्यांचं खूप मोठ्या लेवलवरती ही गेम्स होते आणि त्या ह्याच्यात 2 रौप्य पदक मिळवलेत, एक नॅशनल रेकॉर्ड पण झालेला आहे. तिने आता पर्सनल बेस्ट केलेलं आहे, 13.73 सेकंद ही वेळ दिलेली आहे आणि ती आता 0.03 फ्रॅक्शन ऑफ सेकंड्सने तिचा नॅशनल रेकॉर्ड मिस झाला आहे. 3 हिट्स झाल्या. 3 हिट्सपैकी जवळजवळ 16 ते 20 खेळाडू होते आणि मग फायनलला 8 खेळाडू चायनाचे खेळाडू होते, जिनी गोल्ड मेडल जिंकलं आणि टफ फाईट झाली आणि त्याच्यामध्ये तिने खूप चांगली चुरस दिली आणि फाईट दिली. ठाणे हे तलावांचे शहर म्हणून ओळखलं जातं. उपवन तलाव हे ठाण्यातील पर्यटन क्षेत्र असून ठाण्याचे हरित सौंदर्य आणि येऊरच्या डोंगर रांगामुळे ते शहर आता हृदय बनले आहे. उपवन येथील निसर्गरम्य वातावरणामुळे सकाळ संध्याकाळी शेकडो ठाणेकर येथे फिरायला, धावायला आणि व्यायामासाठी येत असतात. स्वच्छ पायवाटा, बसण्याची सोय आणि आकर्षक प्रकाश योजना यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी एक आदर्श विश्रांती स्थान ठरलेले आहे. उपवन हे ठिकाण आरोग्याच्या दृष्टीने उत्कृष्ट असून येथे वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावरती राबवले जातात. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून उपवन येथे बांधण्यात आलेल्या घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव दिल्यामुळे पहाटेपासूनच संध्याकाळपर्यंत येणाऱ्या पर्यटकांसाठी तलावाचा परिसर आकर्षणाचं केंद्र ठरलेला आहे. ठाणे शहरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाला मानणारे वारकरी संप्रदायातील मंडळी मोठ्या प्रमाणात राहत असल्यामुळे उपवन येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटावरती श्री विठ्ठलाची मूर्ती उभारण्यात यावी अशी संकल्पना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली असता आता मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून उपवन तलावाच्या मनोहर परिसरात श्री विठ्ठलाची तब्बल 51 फूट उंच भव्य मूर्ती साकारण्यात आलेली आहे. त्याचा अनावरण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आहे. येत्या 31 ऑक्टोबर रोजी हा सोहळा सायंकाळी 7 वाजता होणार आहे. या प्रसंगी विठ्ठलाची विधिवत पूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केली जाणार आहे. तर फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख यांच्या हरिकीर्तनाचा कार्यक्रम देखील यावेळी होणार आहे. यामुळे हजारोंच्या संख्येने वारकरी समाज येथे उपस्थित राहणार असल्यामुळे तलावांचा परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमणार आहे. ठाण्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी सुविधांसाठी राज्य शासनाच्या निधीतून सुरू करण्यात आलेली आरोग्य मंदिरं ही योजना प्रत्यक्षात किती कार्यक्षम आहे याचा पर्दाफाश आमदार केळकर यांनी केला आहे. ठाणे महानगरपालिकेने आपला दवाखाना योजना बंद केल्यानंतर नव्याने 43 आरोग्य मंदिरे सुरू केल्याची माहिती पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली होती. मात्र आमदार केळकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असताच वास्तव्य समोर आले. अनेक ठिकाणी ही आरोग्य मंदिरे बंदच असून उद्घाटनानंतर त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष झाल्याचं उघड झालंय. विशेषतः ठाणे पूर्वेतील कोपरी परिसरातील 3 आरोग्य मंदिरे, बेडबंदर रोड, धोबीघाट, बाराबंगला येथील ही सर्वच आरोग्य मंदिरे उद्घाटनानंतर बंद अवस्थेमध्ये दिसली. या ठिकाणी उभारण्यात आलेले कंटेनर विना वापर पडून आहेत. उद्घाटनाची फीत अजूनही लोंबकळत आहे. तर आजूबाजूला अस्वच्छता, चिखल आणि कचऱ्याचा साठा दिसून आला आहे. या दृश्यांनी ठाणेकरांच्या अपेक्षांना धक्का बसला असून केळकर यांनी थेट ठाणे महानगरपालिका प्रशासनावरती आणि संबंधित ठेकेदारांवरती बोगस कारभाराचा आरोप केलाय. दरम्यान या घडामोडींवरती शिवसेनेच्या माजी नगरसेविका मालती रमाकांत पाटील यांनी केळकर यांच्या आरोपांना तीव्र प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी सांगितलं की त्या आरोग्य मंदिराचे केवळ भूमिपूजन झालेलं आहे, उद्घाटन अद्याप बाकी आहे, त्यामुळे मंदिर बंद असल्याचा आरोप चुकीचा आहे. त्यांनी आमदार केळकर यांना आपल्या मतदारसंघातील कामावरती लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर भागातील शिवसेनेचे पदाधिकारी नागरिकांनीही प्रतिक्रिया देत सांगितले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नामुळे ठाण्यात मोठ्या प्रमाणावरती विकास कामं आणि निधी मिळत आहे. विकास थांबलेला नाही. लवकरच आरोग्य मंदिराचं उद्घाटन होईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय आणि या संदर्भातल्या तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. जय शिवाजी.
त्यांच्या नेत्यांना त्यांच्या नगरसेवकांच्या इथे जायला पाहिजे होतं, त्यांना विचारायला पाहिजे होतं, बाबा तुम्ही उद्घाटन केलं असेल का भूमिपूजन केलं असेल तर चालू का नाही झालं. खरंच त्यांना जर जनते हिताचा जर खरंच प्रश्न असता ना तर त्यांनी प्रशासनाला विचारलं असतं इथे किती वेळ लागणार आहे, हा प्रश्न त्यांनी तिथे विचारला असता, लोकांसमोर मीडिया केला नसता. मला असं वाटते हा प्रश्न खुलासा करण्यासाठी मला असं वाटते रस्त्यात उतरून एखादा तमाशा करणं मला नाही असं वाटत का कुठेतरी जाणं किंवा विरोधकासारखी भूमिका करणं. युतीत असल्यानंतर युतीची भूमिका पाहिजे. आमच्या नेत्यांकडनं आम्हाला सगळ्यांना सांगितलंय युती धर्म हा पाळायचा असं आम्हाला तिथे सांगितलं गेलेलं आहे. म्हणूनच आजपर्यंत प्रश्नांची उत्तर आम्ही दिली नव्हती तिथे. परंतु आता जर त्यांनी इथे येऊन जर प्रश्न विचारला असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर मला त्याच जागेवरती द्यावंसं वाटलं. एखाद्या ठिकाणी काम झालं नसेल तर आम्ही स्वतः कमिशनरकडे जातो, स्वतः प्रशासनाकडे जातो, त्याचा पाठपुरावा करतो. तो विरोधक नगरसेवक असेल तरी आम्ही बघत नाही की त्याची मागणी कोणी केलेली आहे. परंतु तो प्रश्न जर जनता हिताचा असेल तर आम्ही इथे मीडिया करण्यापेक्षा मला असं वाटतं मी प्रशासनाकडे जाऊन मागणी करेल की जे काम कोणी केलं असेल, कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी केलं असेल, पण ते काम लोकांसाठी गरजेचं आहे आणि ते काम होणं गरजेचं आहे. मी याच्यासाठी वेळ घालवला असता तिथे. वाटतं की चुकीचा हा प्रश्न तुम्ही जर विचारताय तर एखादं कंटेनर आलं तर त्यांचं म्हणणं असं आहे की कंटेनर आलं आणि दुसऱ्या दिवशी लगेच चालू करायचं असं आहे का? किंवा एखादं हिंदू संस्कृतीची जी आपली परंपरा आहे ती आपण विसरायची आहे का? की एखादी हिंदू संस्कृतीची परंपरा आहे की आपण कुठेही श्रीफळ फोडतो की गणेशाचं नाव घेतोय. मला वाटतं तुम्ही आम्ही कोणी आपण सगळेच एखादं चांगलं काम करायचं असेल तर आपण तिथे नारळ फोडतो. मग नारळ फोडणं हे चुकीची गोष्ट आहे का? हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. किंवा मी तुम्हाला पण हा प्रश्न विचारू शकते. भूमिपूजन करणं की एखाद्या भूमीचं चांगलं पूजन करणं, इथे मी दवाखाना करणार आहे, हे गणेशा हा दवाखाना चांगला असू दे, इथे सगळ्यांचं आरोग्य चांगलं होते, याची पूजा जेव्हा आम्ही इथे करतो हे चुकीचं आहे का? ह्या आठवड्याच्या एक आठवड्याच्या आत हा दवाखाना चालू होणार आहे आणि तेव्हा मी जे याचं ओपनिंग घेणार आहे तेव्हा मला वाटतं तुम्हाला मी परत सगळ्यांना बोलवणार आहे इथे आणि ते ओपनिंगचं आपण त्या ओपनिंगला त्यांना पण बोलू आपण पाहिजे तर. आयुक्तांकडे मीटिंग झाली तेव्हा आपला दवाखाना जे सगळे बंद झाले त्यावेळेला मला सांगण्यात आलं की आम्ही 43 ठिकाणी आरोग्य मंदिरं जी राज्य शासन केंद्र शासनाच्या निधीच्या माध्यमातून सुरू केलेली आहे. अजून पुढची करणार आहोत. एकूण 67 केंद्र चालू करणार आहोत. मी आज या ठिकाणी 3 आरोग्य केंद्राला भेटी द्यायला आलो. आता हे बघा, हे जे केंद्र 1 महिन्यापूर्वी सुरू केलं आहे, हा एरिया जो आहे त्या एरियाचं नाव आहे सावरकर नगर मीठ रोड सावरकर नगर. बरं, ही बंद राहण्याची वेळ नाही आहे. मी अशा वेळेला आलो आहे की आरोग्य मंदिर हे चालू असलं पाहिजे. ती इथे अवस्था बघा, म्हणजे रिबीन जी कापलेली आहे, कोणी कापली काय कापली काहीच माहिती नाही. हे शासनाचा उपक्रम महापालिका राबवते. ही रिबीन तशीच आहे, समोर कचरा दिसतोय आणि सगळं बंद आहे. कशा करता, कोणाची फसवणूक करता तुम्ही? ही फसवणूक संजय केळकरची नाही आहे, तुम्ही ठाणेकरांची गोरगरीब जनतेची फसवणूक करताय. आणि त्याच्यामुळे ही आरोग्य केंद्र बंद ठेवून सुद्धा तुम्ही भूलसभा मारताय की 43 आरोग्य मंदिरं चालू आहेत म्हणून. त्याला मंदिर नाव देत आहे तर महापालिकेने त्याच पद्धतीने त्याचं नियोजन केलं पाहिजे. जे कोणी हे घाईगर्दीमध्ये उद्घाटन करतायत ना त्यांना माझा सवाल आहे की तुम्ही ही क्रूर चेष्टा जी आहे ती बंद करा लोकांची. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.